या जेवायला चमचमीत वांग्याचं भरीत आणि भाकरी खायला. नमस्कार मंडळी. तर बघा आजचं जेवणाचं बेत काय आहे. अशा रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात आणि थंड हवेत खॉटवरती बसून आम्ही जेवण करणार आहोत. तर बघा आजचा बेत काय आहे. याही गवारीची आमटी, काय पिठलं आणि फोडणीचा मसाले भात, भाकरी, कांदा, काकडी आणि भरीत, भेंडी. हे बघा असं मी वांग्याचं भरीत केलेलं आहे मस्त असं. तर तुम्ही चमचमीत मी पण माझ्या पद्धतीने करून बघा. अजून एक करतो थांब. तर मंडळी, रेश्मा सुतार या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही असं चुलीवर बेत केलेला आहे जेवणाचा. तर तुम्ही बघू शकता इथे मी झुणका बनवलेला आहे, पिठलं मिरचीतलं पिठलं बनवलेलं आहे मिरची घालून. आणि ते खाली वांग ठेवलेलं आहे मी भरतासाठी. वांग भाजलेलं आहे आरावरती, बघू शकता. आपण याला काढून घेऊया एका ताटात. मी इथं काढून ठेवलेलं आहे. हे बघा, हे गरम आहे, हे मस्त असं वापरलेलं आहे वांग. तर चला मी तुम्हाला दाखवते भरीत आमच्याकडे कसं करतात ते. तर इथं रात्रीच्या अंधारामध्ये म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागे असं जागा आहे, तिथं आम्ही चूल घातलेली आहे जेवण बनवण्यासाठी. तर चला म्हणलं आज करूया जेवण. तर हे बघा, तर इथं भरतासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी भरीत करण्यासाठी. तर चला आता ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घेऊया. धुवून म्हणजे गरम आहेत तर गार पाण्यानं हे करूया, धुवून घेऊया म्हणजे थोडंसं आपल्याला याच्यावरची साल काढायला येईल. तर हे बघा, हे असं धुवून घ्यायचं थंड पाण्यानं म्हणजे याची वरची साल आपल्याला काढायला जरा मदत होईल. पटकन साल निघाल याची. बस आता मी यावरची साल काढून घेते. तर हे बघा, अशी साल काढून घ्यायची या वांग्यावरची. अशी साल काढून घेतली. आज मस्तपैकी चुलीवरचा बेत आहे जेवणाचा. पिठलं, भाकरी, वांग्याचं भरीत. तर ही बघा अशी ह्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. जरा लांब लांब कर, थोडंसं कर बंद कर. तर आपल्याला इथं ना हे वांग असं फोडून घ्यायचे. हे गरम असल्यामुळं मी हे ना फोडते. थोडंसं थंड झालं की आपण हातानं करायचं हे मिक्स. हा आपला कांदा लसूण मसाला आहे, चटणी म्हणजे सातारा. हे बघा आपलं लाल तिखट आहे. याच्यामध्ये म्हणजे कांदा लसूण चटणी आम्ही याला म्हणतो. हा आमचा वर्षभरातील घरगुती मसाला आहे. आणि हा मसाला ना कराड, सातारा, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात हा मसाला म्हणजे करतात. हा तर यामध्ये मी चवीनुसार तिखट टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बंद कर. दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदा टाकलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. आपण आता हे हाताने मिक्स करून घेऊया. परत बोलते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं वरण धर असं चटणी झाल्या. थोडंसं कच्चं तेल टाकून घ्यायचं म्हणजे छान लागते. कच्चं तेल टाकून घ्यायचं 1 चमचा.
थोडंसं तिखट कमी पडले, तिखट थोडंसं टाकून घेतलं अर्धा चमचा. या पद्धतीने तुम्ही भरीत करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. यामध्ये मी कोणतीही फोडणी वापरलेली नाही. एक